तर आता मी पोचलोय गाईस कसाळ बस स्टॉप वरती आणि सकाळी मी निघालो रत्नागिरीवरून। पहिली मी सकाळी 7:30ची बस पकडली राजापूरला आणि मग राजापूरवरून मी परत बस पकडली कसाळला आणि आता कसाळला वाजलेत 1:30। परत अजून एकदा मला बस पकडायची आहे मालवण बस स्टँडला, ती मला सोडणार। मग मी फायनली जाऊन 3 बस करून झाल्यानंतर फायनली आता मी पोहोचणार मालवणला। तर मग आता तुम्हाला दाखवतो जर्नी मालवणची। 1 वाजताची होती बस, पण ती आता अर्धा पाऊण तास लेट आहे कदाचित। आता इथे एक बस लागलेली आहे ऑलरेडी जी 1:30 वाजता सुटणार आहे। मग बघूया आता काय होतं। सेकंड इयरला कोल्हापूरला हां सेकंड इयरला आता पुढल्या महिन्यात कोल्हापूरला येणार। अच्छा, डी.वाय. पाटीलला काय करतोय तू? आर्किटेक्चर इंजिनियर? इंजिनिअरिंगला हा तेच सगळी माणसं बघतायत। मला पण ऑकवर्ड होतं, मी पण सुरू नवीन नवीनच आहे ना। हा सगळे बघतायत रे माझे। तर आता एक मालवण गाडी पकडली होती आम्ही, पकडली आहे आम्ही, पण त्याला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। तर मग आता आम्ही असं इथे फ्रंट सीटला उभे आहोत फुल आणि माझ्या बॅगा वगैरे तिथे टाकले ड्रायव्हरच्या बाजूला। बघू आता चला, थँक्यू। फायनली भाई पोचलोय द हाऊस ऑन वेव्स रिसॉर्टला। नमस्कार, बुकिंग आहे अभिजित सरांची आपला हाऊस ऑन वेव्स। पुढे जाऊ? तर भाई फायनली चेक्ड इन टू हाऊस ऑन वेव्स आणि जसं की तुम्ही बघू शकता आत्ता मी आहे कर्ली नदीच्या इथे आणि दिस इज आवर प्रॉपर्टी। इथे आज आपण राहणार आहोत एक नाईट मस्तपैकी आणि हा पूर्ण नदीचा व्ह्यू। सो लेट्स चेक इन नाव। भाई साहब इथे इथून यायचंय? कुठून यायचंय? अच्छा, हे स्लाइडिंग आहे। वाह, क्या बात आहे। नाइस नाइस। तर गाईज मी पहिला फ्रेश होऊन घेतो मस्तपैकी आणि मग तुम्हाला चांगली रूम टूर देतो मस्त याची। तर नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मी केदार पाटील एके उन्हाडक्या स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये महाराष्ट्र दौऱ्याच्या। आणि आज मी आलेलो आहे हाऊस ऑन वेव्स तारकर्लीला। तर मग माझ्या मागे तुम्ही जी प्रॉपर्टी बघताय आज मी तिथे राहणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ह्याची टूर देणार आहे। तर मग चला सुरू करूया। तर मग ही आहे तारकर्लीची हाऊस ऑन वेव्स प्रॉपर्टी। इथे सागर संगम रिसॉर्ट आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर बॅक साईडला जसं की तुम्ही बघू शकता ही एक मोठी कर्ली नदी आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला सगळी नारळाची झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि इथे सुद्धा
खूप प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही एक असं हाऊसबोट नाही आहे ही, हा फक्त एक असा त्यांनी हाऊसबोट टाईप स्टे बनवलेला आहे, बट ह्याचे वाईब्स हाऊसबोट सारखेच आहेत. तर मग आता आपण त्याची टूर देऊया तुम्हाला आणि आता सुरू करूया. मी तर खूप एक्सायटेड आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये राहायला. तर मग हे आता आपण असं जायचं आणि इथे आहे आपली रूम. तर मग ही आहे आपल्या रूमची एंट्रन्स आणि असा तुम्हाला हा एक स्टे मिळतो मस्तपैकी. डबल साईज बेड आहे. नंतर इथे छोटीशी त्यांनी एक फळी बनवलेली आहे, तुम्हाला सामान ठेवायचं असेल तर. तुम्हाला टॉवेल वगैरे ठेवायला आणि ठेवायला स्टूल दिलेला आहे, मिरर आहे, AC आहे, TV आहे आणि तिथे परत अजून एक त्यांनी छोटीशी फळी लावलेली आहे जिथे मी बॅग वगैरे ठेवलेली आहे. आणि सर्वात बेस्ट पार्ट या प्रॉपर्टीची मी तुम्हाला आता दाखवतो. तर मग इथे आपल्याला एक असा मस्त स्लायडिंग डोअर मिळतो आणि तिथून तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आहे आपल्याला. तर मग आता मी हे उघडतो आणि हे उघडल्या आपण इथे एंटर करतो मस्तपैकी. कुडाळपासून इथपर्यंत आले. किती किलोमीटरची असेल साधारण? 30 किलोमीटर. क्या बात आहे. तर मस्त तुम्ही असं बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला पूर्ण नदीच आहे आणि राईट साईडला सुद्धा, आणि मागे प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये आज मी थांबलो आहे मस्तपैकी. आणि आता मी स्वतःसाठी एक कॉफीसुद्धा ऑर्डर केलेली आहे. तर मग आता ह्या व्ह्यूचा एन्जॉय मी कॉफी पीत करणार आहे आणि तुम्हाला इथून पक्ष्यांचे आवाज, मला माहीत नाही तुम्हाला येतात की नाही, पण मला इथे पक्ष्यांचे आवाज खूप येत आहेत. आणि प्लस आजूबाजूला पूर्ण असं परिसर असा वाईल्ड लाईफ इथून खूप दिसते. म्हणजे वाईल्ड लाईफ नाही दिसत आहे, बट असं समोर माझ्या पूर्ण डोंगर आहेत, ह्या साईडला झाडी, त्या साईडला झाडी. इथे तर वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावलेली आहेत. नंतर काही मासेमार जे आहेत ते इथून समोरून बोट वगैरे घेऊन जात आहेत, हाय वगैरे करत आहेत. तर मग भारी वाटतंय भाई इथे येऊन राहायला. तर मग इंडीड वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टीज ऑफ महाराष्ट्र आय विल से. जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही इथे राहू शकता. आणि आता मी ह्या व्ह्यूसोबत ही कॉफी एन्जॉय करणार आहे मस्तपैकी. आता मी कॉफी पितोय पण मी जेवलो नाही. आणि समोरच आहे ना इथे एक प्रॉपर्टीच्या एक्झॅक्टली समोर एक छोटंसं असं दुकान आहे एका ताईचं. तर मग तिच्याकडे आता तिला मी विचारलं आहे मॅगी वगैरे बनवून देशील का म्हणून. ती हो बोलली. ती बोलली ये तू तुला बनवून देते. बिकॉज मी खूप ऑड आवर्सला इथे पोचलो आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद झाल्यात आणि ऑफ सीझनसुद्धा आहे, उन्हाळा आहे. त्यामुळे इथे सध्या त्यांना टुरिस्ट नाही आहेत, पण तरीसुद्धा 2च तास ते लोक दुपारचं कदाचित बंद ठेवतात. बाकीच्या गोष्टी 3 ते 4 किंवा समथिंग काहीतरी असेल त्यांचं टाईम. तर मग मी त्या ताईला रिक्वेस्ट केली तर तिने माझ्यासाठी ती बोलली की हां तू ये मॅगी बनवून देईन मी तुला. सो आता आपण कॉफी पिऊन झाल्यानंतर मॅगीसुद्धा खायला जाणार आहोत. त्यांचा हावाला सेटअपसुद्धा खूप आवडला आहे. इथे प्रत्येक रूमच्या बाहेर त्यांनी 2 खुर्च्या आणि छोटा टेबल ठेवला आहे. सो दॅट इव्हनिंगच्या टाईमला तुम्ही कपल असाल किंवा फॅमिली असाल तर मग इथे येऊन तुम्ही बसू शकता. असे टेबल आणि बेड वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी मस्तपैकी. आणि इथे ट्यूबसुद्धा आहेत जस्ट इन केस कोणी पडलंच तर. जस्ट इन केस कोणी पडलं असं होणार तर नाही कारण की हे खूप मजबूत आहे. आणि जस्ट इन केस काही झालंच तर त्यांच्याकडे सगळे सेफ्टी इक्विपमेंटसुद्धा इथे आहेत प्रॉपरली. आणि त्यांची लोकंसुद्धा इथे 24 तास असतात समोर. इथे मागेच हा जो आपला एंट्रन्स आहे तिथेच असतात ते लोक. आता इथून मस्त ह्या साईडला मागे सनसेटसुद्धा होतो आहे. त्यामुळे हा पूर्ण जो एरिया आहे तो असा एकदम प्लेझंट झाला आहे. आणि पाणीसुद्धा असं एकदम, पाण्याचा प्रवाहसुद्धा शांत आहे. आणि बोटी वगैरे मस्त जात आहेत एकमेकांना क्रॉस करून हाय करत वगैरे वगैरे. आणि तिथे एक वॉटर ॲक्टिव्हिटी चालू आहे सध्या, जी करायचा विचार माझा चालू आहे. ती एकुलती एक अशी ॲक्टिव्हिटी आहे जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही इथेच करू शकता तारकर्लीमध्ये. तर मग ती आत्ता माझ्या समोर होती आहे जे मी आत्ता विटनेस करतो आहे. आय डोंट नो इफ यू गाईज कॅन सी प्रॉपरली. फ्लाय बोर्डिंग म्हणतात त्याला. आणि सर्वात बेस्ट पार्ट भाई, मला हे करायला एवढं सारखं आवडत आहे. मी तुम्हाला परत करून दाखवतो. हे जे आहे ना हे असं मस्त चालत आलो की डायरेक्ट समोर नदी भाई, विषय संपला. कोण कॉल करताय? हा. तर मग आता फायनली चेक इन वगैरे करून प्रॉपर्टी तुम्हाला मी दाखवलीच आहे. आता दुपारचे वाजलेत 4:30 आणि मी आता फायनली मॅगी खातोय कारण की आता माझी जेवायची इच्छा मेली. तर मग आता मी छोटं मोठं स्नॅक करणार आहे.